त्याने इकडून तरी येतंय का तिकडून तरी येतंय का म्हणून एवढी त्याची आठवण येते आम्हाला. म्हणून त्यावेळेस पण मला मारहाण केलेली आहे. हा व्हिडिओ कोणी काढलाय? हा व्हिडिओ मी काढलाय. मी ती गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. तुम्ही गावामध्ये कुठेही विचारा. पाठीवर तिला फोटो दाखविलेत. अहो कुठं बी दारू पिऊन पडते, गाडीहून पडते. परवा मागे गाडीहून पडलेली होती. बेटाइम येऊन माणसं घेऊन धमक्या देते, हत्यार बंद येते, ते हत्यार असते. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळ्या स्टोऱ्या ग्रामीण भागामध्ये, गावखेड्यामध्ये, शहरामध्ये काय घडतं ना ते सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. विषय शासकीय असो, खाजगी असो, शेतातले असो, बांधावरचे असो, कुठलेही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. मी आता आज एक हटके विषय दाखवणार आहे आणि एका महिलेला बेदम मारहाण झालेली आहे. त्या महिलेनं मला फोन केला होता आणि त्या अनुषंगानं मी तुम्हाला सर्व ग्राउंडची स्टोरी दाखवणार आहे. मात्र प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवणार आहे. त्या महिलेला बेदम मारहाण केली असा आम्हाला फोन आला. आता आम्ही त्या ठिकाणी जाणार आहेत जिथं महिला आता उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये, वैद्यकीय महाविद्यालय जे आहे उस्मानाबाद धाराशिवचं, तिथं ती महिला ॲडमिट आहे आणि त्या महिलेवर उपचार सुरू आहेत. पण नेमकं प्रकरण काय घडलेलं आहे, त्या महिलेला मारहाण का केली, खरंच तसं झालंय का, प्रकरणाच्या सगळ्या बाजू, दूध का दूध पाणी का पाणी, आज मी सगळा विषय दाखवणार आहे. मात्र आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची वर 4.5 कोटीपेक्षा जास्त आहेत. तुम्ही आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत दररोज दाखवणार आहे मी. आता नेमकं आज जे घडलंय प्रकरण, या प्रकरणाच्या सगळ्या बाजू आज जाणून घेणार आहेत आपण. सुरुवातीला आपण जी महिला आम्हाला फोन केली, ज्या महिलेनं, त्या महिलेची मुलाखत बघून नेमकं काय प्रकरण होतं आणि त्या महिलेला कशासाठी मारहाण झाली, सुरुवातीला तिची प्रतिक्रिया दाखवणार आहे. आणि ज्या लोकांनी त्या महिलेला मारहाण केली त्या लोकांच्या सुद्धा मी घरी जाणार आहे, त्यांची सुद्धा मी तुम्हाला मुलाखत दाखवणार आहे. प्रकरणाच्या सगळ्या बाजू, दूध का दूध पाणी का पाणी, बघूया सुरुवातीला महिला काय म्हणते, बघू थेट. काय नाव तुमचं? पूजा धनंजय गोसावी. गाव कुठलं आहे? राहणार सांगवी, पोस्ट कामेगाव, तालुका जिल्हा धाराशिव. काय लागले डोक्याला? ती डोक्याला मला मारहाण झालेली आहे. मी माझ्या शेतामध्ये गेले होते. शेतामध्ये गेल्याच्या नंतर मी माझ्या बांधावरचं गवत काढत होते. तिथं समाधान पांडुरंग शिंदे आणि त्याचा मुलगा रामेश्वर समाधान शिंदे आणि त्याचा दुसरा मुलगा आदित्य समाधान शिंदे, हे 3 जण आले आणि 3 जणांनी येऊन मला मारहाण केली. तू आमच्या शेतामध्ये कशासाठी आलीस, तुझं काय संबंध आहे इथं यायचा? मग मी त्यांना म्हणलं की हे माझं शेत आहे, माझ्या नावचा 7/12 आहे, तर मग माझा यायचा संबंधच आहे इथं. तर मग ते मला म्हणले की तू इथं यायचं नाही, तू या शेतामध्ये यायचं नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी मला केसाला वगैरे धरलं, केसाला वगैरे धरून आडवं पाडून तो जो रामेश्वरनी मला आडवं पाडलं केसाला धरून. आणि ते आदित्य जो होता, त्या आदित्यानी माझ्या अंगावर बसला आणि छातीला हात वगैरे लावून छेडछाड केली माझी. आणि त्याच्या वडिलांनी मला काठीनं वगैरे मारहाण केली. तू माझ्या शेतामध्ये यायचं नाहीये आणि तुझा काही संबंध नाहीये म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस शेतामध्ये गेलं की तो आम्हाला मारहाण करतो. आणि ह्याच्या अगोदर पण माझ्या शेतामध्ये असं झालं होतं की आम्ही लातूरला राहत होतो. लातूरला राहत असताना की गपचूपच त्यांनी आमच्या शेतामध्ये हे लावलेले आपूचे झाडं लावले होते. कोणी लावले ते? समाधान शिंदे आणि त्याचे ते मुलं, त्याच्या घरच्यांनी हे केलं होतं. मी ज्यावेळेस विचारायला गेली त्यांना, ते विचारायला गेल्याच्या नंतर ते मला म्हणायला लागले की हे आमचं शेत आहे, तू इथं यायचं नाहीये. म्हणून त्यावेळेस पण मला मारहाण केलेली आहे. हा व्हिडिओ कोणी काढलाय? हा व्हिडिओ मी काढलाय. मी तिथं गेली होती शेतामध्ये, त्यांना हे पण विचारलं. मी त्यांना विचारलं हे कोणाचं शेत आहे वगैरे, तर ते मला म्हणू लागले की आमचं शेत आहे म्हणून. कशाचं झाड आहे ते? हे आपूचे झाड आहेत, पण मला पण माहित नव्हतं हे आपूचे झाड आहेत म्हणून. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे माझ्या शेतामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत.
गपचूप मध्ये. काही फुलं पण मी तोडायला लागलो. काही हाताने बघा. काही हे सगळं तोडून का मी हे केलेलं आहे. हा हे मी आल्याच्या नंतर हे बघा त्याने त्याच्या वडिलाला बोलवून आणलेलं आहे. आणि बर बोलायचं बाकीचं बर 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 नको नाद करू माझं. तुम्ही शेतात कधी घेतला तुम्ही शेत? कवा घेता तू कोणी विचारणार कुत्री मला? नीट बोला की. नीट कोणी बोला. विचारणार मला? अहो काका मी तुम्हाला नीट बोलायला लागले. कोणी विचारणार नीट बोला. तुझं काय काम आहे? बोलू नकोस मध्ये. तुझा आहे का शेत? तुझा आहे शेत? ज्यानं दिलं त्यानं घेतलं मी. बर तुझा काय संबंध आहे कुत्रे बोलायचा? होय हा बर बोलायला लागलीस होय होय करून अजून. होय हा चालतंय की. कसं चालायचं चल देऊ म्हणलं तर. हा कधी घेतला शेत? का तू कोण विचारणार मला कधी घेतलं? तुझं काय घेतलं विचारत का? माझ्या शेतामध्ये येऊन बसला तुझं तुम्ही इथं. कुठं शेत आहे? गाव नाव तुझ्या आहे का? तुमच्या नावानं आहे का? माझे आहे की जा रस्त्री बघ जा. कुठली? कुठली असते तिथं बघायचं तू जाऊन. बर हा मी बघायचे का? बघ जा. तुम्ही दाखवायचं ना माझ्या का शेतामध्ये यायच्या तुला अगोदर. कोण विचारतंय का? तुझा संबंधच काय मला विचारायचा? माझा संबंध काहीच नाही. नाही नाही हा बिलकुल तुझा संबंध एवढा संबंध नाही का तुझा? हा तू संबंध तू बी नको माझ्या. बर होय खेळा तू तुरु बी नको माझ्या तू. हम्म. हा आम्ही कुठे तेवढा खेळ खेळत आहो. पक्क खेळायला बर तुला काय करायचं तुला माहित नव्हतं का? बर आता वाजलीस का शेतीचं? तुम्ही लावलेत का? तुला 2 वर्ष माहित नाही का? तुम्ही लावलेत का? तुला माहित नाही 2 वर्ष? अहो मला माहित नाही म्हणून तर विचारायला लागले काय ना. कळतं डोळ्यात काय कळतं तुझ्या होय का? अहो मला माहित नाही म्हणून तर विचारायला लागले ना. पुन्हा मला विचारायचं नाही. तुला सांगायचं ना पोलीस स्टेशन नीट जा विचार कोर्टात विचार. बर तू विचारायला यायचं नाही कसलंच. बर हा मुताड पिऊन पुन्हा ताल करू नको. जा की जा तिथं पोलीस स्टेशन मध्ये जा कोर्टात जा. काय ना झालं काय कुठली दादा पिताय का कुठल्या द्यायला? हा ठीक आहे. आता मला सांगा हा व्हिडिओ तुम्ही केलाय संपूर्ण 18 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. नंतर त्या काय घडलं होतं मग त्या दिवशी? मग त्याच्यानंतर त्यांनी मला मारहाण केली माझ्या पायावरती. भांडणं झाले. त्या दिवशी पण त्या दिवशी पण मला मारहाण केली त्यांनी. कधी कोणत्या दिवशीची घटना आहे? ही घटना 3/1/2025 ची आहे. मग मी पोलीस स्टेशनला पण गेले ह्याच्यामध्ये, तरी मला पोलीसवाल्यांनी काही सहकार्य केले नाहीये. त्याच्यानंतर मी SP ऑफिसला अर्ज पण दिला. अर्ज दिल्याच्या नंतर आतापर्यंत पण मला त्याचे काही अर्ज काय म्हणून दिला होता? की माझ्या शेतामध्ये येऊन यांनी आपूचे झाडं लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वरती काहीतरी कार्यवाही करावी. त्याच्यामध्ये पण मला काय कारवाई भेटलेली नाहीये. पोलीसचं पण मला काय सहकार्य भेटलेलं नाहीये. शेताचं प्रकरण मूळ प्रकरण काय नेमकं? शेत कोणाचं होतं, कोणाच्या नावावर आहे, आता कोणाच्या नावावर आहे, पहिलं कोणाच्या नावावर? शेत अगोदर 3.5 एकर आमचं सामायिक क्षेत्र आहे आणि 4 एकर माझ्या भावाच्या नावावरती होतं शेत. मग तो त्याला ड्रिंक पाजून त्यांनी 1.5 एकर क्षेत्र त्यांच्या नावावर करून घेतलेलं आहे, म्हणजे ड्रिंकच्या नशेमध्ये. आणि मग त्या ड्रिंकच्या नशेमध्ये हे केल्याच्या नंतर मी त्याच्यावरती कारवाई घेतलेली. माझ्या मम्मीची सिग्नेचर नाहीये, नसता आमच्या कुठल्याही कुटुंबाची सिग्नेचर नाहीये त्याच्यावरती की बाबा ह्यानी आम्ही शेत घेतलंय म्हणून. मग त्याला सांगून सुद्धा त्यांनी ते की तुमच्या नावावरचं घेतलंय का आम्ही शेत, मी त्याच्या नावावरचं घेतलंय. मग त्याला पूर्ण पैसे पण दिले नाहीत त्याला माझ्या भावाला. शेत कोणाच्या नावावर आहे? आता कोणाच्या नावावर? आता माझ्या नावावरती आणि माझ्या आईच्या नावावरती शेत आहे. गट नंबर किती आहे? गट नंबर 47 आहे माझ्या शेताचा. शिवार कोणता आहे? सांगवी शिवार आहे. मग आता ही जी डोक्याला मारहाण झाली तुमच्या, एक मार लागला, ते काय प्रकरण होतं नेमकं? किती तारखेला तुम्ही तिथे गेलते? आम्ही 16 तारखेला मी माझ्या शेतामध्ये गेले होते. किती वाजता गेलते?
सुमारास 5:30 ते 5:30 ते 7:30 वाजेपर्यंत मी शेतामध्ये होते. मग शेतामध्ये असताना मग मी माझ्या बांधावरचं गवत काढत होते आणि माझ्या शेतामध्ये गवारी मिरच्या वगैरे असे झाडं लावलेले आहेत मी. मग मी त्याच्या शेताकडून येताना मिरच्या वगैरे तोडत होती. मग मिरच्या वगैरे तोडत असताना ते तिकडून आल्याच्या नंतर ते मला म्हणले, आता माझ्या शेतात कस काय गेलीस तू, कस काय गवारची शेंगा तोडल्यास? मी म्हणलं माझं शेत आहे, मी माझ्या गावाला शेतात शेंगा कोणी लावल्यात? मीच लावलेलं तर गवारची शेंगा वगैरे मिरच्या वगैरे मीच लावलेल्या आहेत त्या सगळ्या. ताब्यात कोणाच्या आहे ते शेत? ताब्यात तुमच्या भावाकडून जे शेत घेतले त्यांनी ते रजिस्टर, आता व्हिडिओ मध्ये म्हणत होते ते हा. की रजिस्ट्री आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे फक्त रजिस्ट्री आहे, पण क्षेत्र 7/12 आमच्याच नावावरती आहे. कसं काय तुम्ही काय ते तक्रार केली का मग कुठं? तक्रार आमच्या कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे. मग माझा तहसील मध्ये माझ्यासारखा निकाल पण आलेला आहे. हा, मग आता SDO मध्ये माझं प्रकरण चालू आहे. ते तुमच्या भावानं शेत विक्री केलं असेल ना त्यांना? हा, विक्री केले. त्या लोकांकडून तुमच्या भावानं काही पैसे वगैरे घेतले असतील? पैसे वगैरे काय ते मला माहित नाहीत. पैसे वगैरे केले, त्याला ड्रिंक पाजवून शेत लिहून घेतलेलं आहे त्याच्याकडनं. तुम्हाला कसं काय माहित दारू पाजून घेतला? तुम्ही आरोप करताय का असं काय? मी काय आरोप करत नाहीये. तो ऑलरेडी ड्रिंकर होता. त्याला मी व्यसनमुक्तीमध्ये सुद्धा ठेवलेलं होतं माझ्या भावाला. मग काय झालं मग भावाचं? मग भावाचं त्याचा एक हात गेला होता कुटी मशीन मध्ये. त्याला गाडी वगैरे चालवता येत नव्हती, तर त्याला कुणी मारून टाकलंय काय आम्हाला माहित नाही. 6 महिन्याखाली त्याचा मृत्यू झालाय. तो गावाकडे यायचा. गावाकडे आल्याच्या नंतर त्याला पैसे मागितले की ते तरी पण त्यांना असं चौकामध्ये वगैरे मारहाण करायचे. माझ्या भावाला पण तिघं मिळून मारायचे. मग तो पण घाबरून असा गावाकडे जायचा नाहीये, काय हे करायचं नाही. कधी गावाकडे गेला की मग त्याला ते मारहाण करायचे. कोण कोण मारहाण करायचं? समाधान शिंदे आणि त्याचे 2 मुलं. काय कारण, कशासाठी मारहाण करायचं? ते असंच त्यानं पैसे द्या, त्याला पूर्ण पैसे दिलेले नव्हते. मग त्याच्यामध्ये त्याला मग काही कारणाविषयी असंही झालं की त्याला मारहाण करायचे ते. मग आता तुम्हाला जी मारहाण केली ती शेतात केली का कुठं गावात केली? अगोदर मी शेतातून येत होते. शेतातून येत असताना माझ्या हातातून त्यांनी म्हणजे काम शेतात गेलीस तू, का गवारीच्या शेंगा वगैरे तोडल्यास माझ्या शेतातल्या, म्हणून त्यांनी माझ्या हातावरती काठी मारली. हे बघा, इथं मला काठी लागली. माझ्या हातातला मोबाईल पडला खाली. मग पडल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, त्या गवारीच्या तिथं माझे केस धरले. त्यांच्या मोठ्या मुला रामेश्वरनं माझे केस धरले आणि त्या छोट्या पोरानं मला असं अंगावर बसून माझ्या छातीला वगैरे हात लावले आणि वरून काट्या त्या समाधान शिंद्याने मला घातल्या. आणि मी तरी पण निघत नव्हते शेताच्या बाहेर. तरी त्यांनी मला ओढून काढलं, असं अंगाला कुठेही छेडछाड करून उचलून मला त्या बांधाच्या साईडला फेकून दिलं. मग मी तशीच घाबरून आले गावाकडं. आल्याच्या नंतर मग मी मोबाईल आणायला गेले त्यांच्या घरी की माझ्याकडे मोबाईल वगैरे, घरी मला फोन करण्यासाठी माझ्याकडे मोबाईल वगैरे नव्हता. घेतला होता त्यांनी माझा मोबाईल घेतला होता. घेतला मोबाईल शेतामध्येच काढून घेतला होता माझा मोबाईल. मग मोबाईल घेतल्याच्या नंतर मी घरी गेले त्यांच्या, माझा मोबाईल द्या म्हणून. आणि तिथं ज्यावेळेस भांडणं लागले होते त्यावेळेस मी वरी आली होती थोडस, तर तिथं पण तो शिव्या देत होता. शिव्या देत असताना मी मागही करत घाबरलेले होते. मग त्यांनी रॉडनी माझ्या डोक्यामध्ये रॉडनी मारलं माझ्या. हे डोक्यात लागलेले माझ्यावर. आणि परत इथं माझ्या गालामध्ये चापट मारलेली आहे. मधून माझा दात पण पडलेला आहे इथून. हा, म्हणजे डबल दात असतो ना, तो दात पण पडलेला आहे माझा. तो मी इथंही सांगितलेलंच आहे. मग मी घरी आले. घरी आल्याच्या नंतर त्यांच्याकडे मोबाईल मागा गेली, माझा मोबाईल द्या म्हणून. तिथं पण त्यांनी मला मारहाण केली, तिघांनी मिळून. काठीने आडवं पडून हे केलेले. माझ्या पूर्ण अंगावरती वार आहेत. हे बघा, इथं हे वार लागलेले आहेत सगळीकडं. मी थोडेसे वार काय आहेत ते मी तुम्हाला आता सध्या दाखवू शकते. हे बघा, हे माझ्या पाठीवरचे वार आहेत. हे माझ्या तोंडावरती दात पडलेला हे झालेलं आहे. हे पूर्ण तोंडातून रक्त निघलं होतं माझ्या, त्यांनी मारल्याच्या नंतर.
हे माझ्या पायावरती हे बघा हे सगळं माझ्या बॉडीवरती पूर्ण. आता मी काही प्रायव्हेट ठिकाणी नाही दाखवू शकत आहे. जेवढे हे दाखवू शकते ना तेवढं मी ती हे करते, तुम्हाला दाखवते. आणि मला माझ्या जीवाला खूप धोका आहे. काय म्हणतात तुम्हाला ते नेमकं? प्राणघातक हल्ला केलेला आहे माझ्यावरती त्यांनी. काय म्हणतात ते तुम्हाला? कशासाठी करतात हे सगळं? हे शेतासाठी हे करतात माझ्यासोबत. माझ्या शेतामध्ये यायचं नाही त्याच्यासाठी मला हे करायला लागलेत. आणि ती 7/12 पूर्ण माझ्या नावावरती आहे. काय मागणी आहे तुमची? पोलीस आले होते मग तुम्ही एवढं मारहाण झाल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेले? मी पोलीस स्टेशनला गेले होते. त्यांनी मला फक्त ह्याच्यामध्ये म्हणजे रेफर केलं दवाखान्यात, उपचारासाठी रेफर करतात. रेफर केलं. आणि मग मी सिव्हिल मध्ये येऊन ऍडमिट झालेली आहे. सिव्हिल मध्ये आले होते कोणी पोलीस? पोलीस आले होते आज. जबाब घेतला त्यांनी माझा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जबाब घेतलाय का? हो, माझ्या म्हणण्याप्रमाणे जबाब घेतलाय त्यांनी. कोण आले ते पोलीस? पोलिसांचं मला काही नाव माहित नाही. मी त्यांना काही नाव वगैरे विचारलेलं नाहीये. तुमच्या म्हणण्याप्रमाणे घेतला ना जबाब तुमचा? काय तक्रार आहे पोलिसांची? पोलिसांची माझ्याकडे तक्रार आहे. मला एवढंच आहे की मला फक्त न्याय भेटला पाहिजे. जे माझ्यासोबत छेडछाड झालेली आहे, सोबत जो घडलेला प्रकार आहे तो सर्व सांगितलं पोलिसाला तुम्ही, आणि तसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तुमची तक्रार घेतली का? हो, घेतलीये. इथंच सिव्हिल मध्ये येऊन त्यांनी माझा जबाब घेतलेला आहे. मग आता काय मागणी आहे तुमची? मला न्याय भेटावा. आणि माझ्या शेतामध्ये माझे जे क्षेत्र आहे जे कोर्टामध्ये होईल, त्यांनी जे जमीन वगैरे काय घेतली आहे माझ्या भावाकडनं लुबाडून, आणि त्यांनी म्हणजे ती व्याजाच्या पैशामधून हे केलेलं आहे. त्याला व्याजाने पैसे देऊन त्याच्याकडनं जमीन लिहून घेतलेली आहे. मग जी त्यांनी तुम्हाला मारहाण गावात झाली का शेतात झाली? मला शेतामध्ये पण मारहाण झाली आणि मेन गावामध्ये चौकामध्ये मारहाण झालेली आहे. चौकात कधी झाली? चौकामध्ये मी ज्यावेळेस शेतातून आली त्यावेळेस माझ्यासोबत मारहाण चौकामध्ये झालेली आहे. तिथं खूप सारे लोक जमा होते. कुणी सोडवायला आलेलं नाहीये. कारण की तो ज्यानं पण सोडवायला येतो त्यांना तो त्यांच्या घरी जातो, त्यांना शिव्या देतो, मारहाण करतो. जो पण माझ्यासोबत कोणी शेतात आले. कोणी मारहाण केली तुम्हाला? काल कोणी मारहाण केली? समाधान शिंदे, रामेश्वर शिंदे आणि आदित्य शिंदे. आता काय मागणी तुमची? माझी एवढीच मागणी आहे की मला न्याय भेटावा सर. आणि माझ्या जमिनीमध्ये कुणी येऊ नये. ती माझ्या हक्काची जमीन आहे. आणि ते प्रीतमनं जे त्याला व्याजाच्या पैशामध्ये दिलेली हे केलेलं होतं ते आम्हाला काय त्याला एवढं काय माहिती नव्हती ती. आणि जी माझा 7/12 आहे त्याच्यामध्ये त्याने येऊ नये. आणि आम्हाला असं, आम्ही दोघीच महिला आहेत, आम्ही मायलेकीच. माझे वडील एक्सपायर झालेले आहेत. माझ्या पाठीमागं बघणारं कुणीच नाहीये. तरी आमच्या दोघीच्या पण जीवाला भीती आहे. काय नाव आहे तुमचं? मी जयश्री धनंजय गोसावी, बरं, गाव? सांगवी. आता तुमची मुलगीवर ऍडमिट आहे, काय झालं नेमकं? मुलीला मारहाण झालेली आहे शेताच्या प्रकरण मध्ये. मुली आम्ही शेतात गेल्यानंतर जी माझ्या मुलाला त्यांनी व्याजाच्या पैशात रजिस्ट्री करून घेतलेली आहे 1.5 एकरची. कशाची? शेताची. शेताची. कोणत्या गट नंबरची? गट नंबर 47. आणि ते क्षेत्र माझ्या नावावर आणि माझ्या मुलींच्या नावावर आमचं सामायिक कुटुंबाची जमीन आहे. ती सामायिक क्षेत्र आहे. तुमच्या मुलाला कसं विकलं? त्याला दारूच्या नशेमध्ये काय कळलं. सामायिक क्षेत्र सर्व हजर असले पाहिजे ना विकताना. त्याला जे क्षेत्र त्यांनी विकत घेतलेलं आहे ते वैयक्तिक तुमच्या मुलाच्या नावावर होतं का सगळ्याच्या नावावर होतं? मुलाच्या नावावर होतं. पण त्याला नशेमध्ये काय कळालं नाही. ते पैसे घेतलेले होते ते व्याजाच्या पैशात त्यांनी रजिस्ट्री करून घेतले. त्याला कळू दिली नाही मुलाला की नेमकं ह्यांनी काय करायले तर. आणि त्याला 1-1.5 महिना गायब पण केलं होतं त्यांनी रजिस्ट्रीच्या टायमाला. आणि फुल ड्रिंक करून त्याला रजिस्ट्री करून घेतली त्यांनी. आणि आता आम्हाला पूर्ण शेतामध्येच येऊ देत नाही. ते आम्ही शेतामध्ये गेल्यानंतर, आम्ही महिला आहेत, शेतामध्ये गेल्यानंतर मारहाण करतात ते आम्हाला. ते 4-5 जण मिळून येतात आणि आम्हाला शेतामध्ये येऊ देत नाही त्यांनी. मग आम्ही कसं आहे, लेडीज असल्यामुळं. कोण राहता तुम्ही गावात? मी आणि माझी मुलगी. आणि लेडीज असल्यामुळे आम्ही इज्जतीला भेटतोय. आणि त्याचा गैरफायदा घेऊन आमच्यावर चारित्र्यावर बोलतोय, मुलीच्या चारित्र्यावर बोलतोय. ड्रिंक करून येते, हंगामी करते, असं काही बदनाम करते त्यांना. आणि आम्हाला कुणी जरी सहकार्य केलं गावातल्या लोकांनी तरी त्यांना पण घरी जाऊन मारहाण करायचं, शिव्या द्यायच्या. तुम्ही त्यांना कसं सपोर्ट करायलेत, त्यांना सपोर्ट करू नका. मग सपोर्ट नाही केल्यानंतर हे गावात राहत नाहीत. पहिलं पूर्ण शेतावरतीच त्यानं कब्जा केला होता. मग ती काढण्यासाठी मी बिंबळी पोलीस स्टेशनला गेले.
आणि तिथं सांगितल्यानंतर मग त्यांनी पण सांगितली तुझं जेवढं भांडणाचं क्षेत्र आहे तेवढ्यातच तू थांब आणि बाकीचं सोड म्हणल्यानंतर माझ्याकडून 25,000 घेतले त्यांनी ते क्षेत्र सोडण्यासाठी. कोणी घेतले? समाधान पांडुरंग शिंदेनी. म्हणजे ते देणं नसताना पण माझ्याकडून 25,000 घेतले तेव्हा मी शेत सोडतो असं म्हणून. मग ती बाकीची जमीन मी सोडवली आणि 1.5 एकर म्हणून त्यानं 2 एकर मध्ये कब्जा केलाय माझी. 1.5 एकरची रष्टी केली आणि 2 एकर मध्ये रस्ते किती एकरची करून दिली पोरानं? 1.5 एकरची ती जमीन कोणाच्या ताब्यात आता रस्ते करून दिलेली? रष्टी केलेली आमच्या ताब्यात आहे पण त्यानं आम्हाला येऊ देत नाही. तिथं दादागिरी करते जाऊन त्यानंच तिथं राहते. त्या जमिनीमध्ये ते 1.5 एकर मध्ये त्यानंच आहे. तुमची मुलगी म्हणली की जमीन तुमच्या ताब्यात आहे म्हणून. आमच्या ताब्यात ते जाऊच देत नाही ना आम्हाला त्यानं तिथं. आम्ही बाया माणसं कोण असल्यामुळे पेरतय कोण कुळवतय त्या जमिनीत? जबरदस्ती त्यानंच फेरते. आणि त्यानं पेरून त्यानं ह्याच्यामध्ये आम्ही लातूरला राहतो त्यानं गांजेची झाड पण ही काय ते आपूचे झाड पण लावलं होतं. आम्ही 2 वर्ष इकडे आलो नव्हतो तर त्यानं ते आपूचे झाड लावले होते. मग आम्ही शेतामध्ये आल्यानंतर हरभरा भरडीताना मग ते दिसल्यानंतर विचारायला गेली माझी मुलगी की तू हे काय लावलंय शेतामध्ये म्हणून. कारण 7/12 माझ्या नावाने आणि मुलींच्या नावावर आहे. मग ते विचारायला गेल्यानंतर त्यांनी तिथं मुलीला मारहाण केली. तू कोण विचारणारी, शेत माझं आहे, तुम्ही यायचं नाही आमच्या शेतामध्ये, जीव मारीन मी, जन्मठेप पण झाली तरी चालेल. मग आता काय मागणी तुमची? आज मुलीला तुमच्या कुठं मारहाण झाली? तुम्ही कुठं होते त्यावेळेस? मी गावी गेले होते. माझी शिवली माहेर आहे तिथं शेतीसाठी मी गेलेली होते. गेल्यानंतर मुलगी शेतात गेली होती आणि ते शेताची मशागत करायची होती म्हणून शेतामध्ये गेली तर तिथं तिघांनी मिळून मारलं आणि तिचा मोबाईल वगैरे इसकटून घेतला. तिच्या अंगावर बसून मारलं तिला आणि ह्या तिघांनी घाण शिव्या देऊन ते म्हणजे तिच्या पर्सनल पार्टला हात लावून हे असं शिवीगाळ केली. तिथं मारहाण केली. तुम्ही तक्रार दिली का पोलीस ठाण्यामध्ये? हो दिली. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तक्रार घेतली का पोलिसांनी? हो घेतली. आणि काय गावामध्ये मागणी आहे तुमची? आता मागणी आहे की आमचं कोर्ट मॅटर चालू आहे आणि पहिला निकाल पण माझ्यासारखा आहे आणि हे 7/12 पण माझ्या नावानंच आहे, मुलींच्या नावानं आहे आणि त्यानं फक्त आता बोगस रजिस्ट्री केल्यामुळं ते आमच्यावर दादागिरी करते, आम्हाला येऊ देत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळावा. आम्ही लेडीज असल्यामुळे आम्हाला न्याय मिळावा. ती जेंट्स आहेत, ती गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. तुम्ही गावामध्ये कुठेही विचारा, गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. कुणाकडून पैसे आणे, गोरगरिबाकडून पैसे आणायचे. ती जनावराचा व्यापारी आहे. ती कुणाकडून जनावर आणायचे, त्याचे पैसे द्यायचे नाहीत. कुणाचे पैसे घेतलेले ते वापस द्यायचं नाही. तुम्ही 4 खेड्यामध्ये कुठेही विचारा, ते माणूस गुंड प्रवृत्तीचा आहे आणि आमच्या जीवाला धोका आहे. आमच्या दोघीच्या जीवाला पण धोका आहे. ते वारंवार मला धमक्या देते की तुला जीव मारीन, तुझ्या पोरीला जीव मारीन सारखं. आणि ते म्हणजे असं दुसरे कोणी जरी हेल्प करायला तर त्यांना करू देत नाही. गावामध्ये मला गावामध्ये राहू देत नाही असं म्हणून धमकी देते. बघा, पूजा गोसावी नावाची जी मुलगी आहे, महिला आहे, ती सांगवीची आहे. तिची आई आहे, तिला वडील नाहीत आणि त्या दोघी मायलिकी या गावात राहतात. शेतामध्ये गेल्या त्या पूजा गोसावी जी मुलगी आहे तिच्या भावाच्या नावानं शेती होती आणि त्या भावानं शेती विकली. आता खरं विकली, खोटी विकली, त्या भावाला तिला फसवलं असं त्या पूजा गोसावी जी आहे त्यांनी आरोप केलाय की तिच्या भावाला दारू पाजली, दारू पाजून कमी पैशामध्ये शेत घेतलं, शेत हडप केलं, प्रकरण थांबलं. 7/12 सध्या वारसाच्या हक्कानं त्यांची नोंद सुद्धा लागलेली आहे असं पूजा गोसावीने सांगितलंय. मात्र तिला मारहाण केली, तिनं तिच्या पायावरचे वळ दाखवले, तिनं फोटो सुद्धा दाखवले. एवढंच न तर ज्या शेतामध्ये तिने एक व्हिडिओ केला होता, आपूची लागवड केली होती, समाधान शिंदे यांनी त्यांच्यावर आरोप केलाय तिने. मात्र खरं तथ्य काय आहे? खरंच त्या महिलेला मारहाण झालेली आहे का आणि कोणी मारहाण केली? खरंच या लोकांनी मारहाण केली का? प्रकरणाच्या सगळ्या बाजू. आता महिलेची बाजू मी तुम्हाला दाखवली. गंभीर आरोप आहेत, खूप धक्कादायक घटना आहे आणि त्या महिलेला मारहाण झाल्याचे व्रण सुद्धा त्या महिलेनं दाखवलेत. जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उस्मानाबाद धाराशिवच्या. त्या मायलेकीची सुद्धा मुलाखत दाखवली मी तुम्हाला, मुलीची आणि तिच्या आईची सुद्धा. दोघींनी सुद्धा गंभीर आरोप केलेत. या शिंदे कुटुंबापासून त्यांच्या कुटुंबाला धोका आहे असं त्यांनी सांगितलंय. मोबाईलमधला व्हिडिओ दाखवला, सगळं झिरो ग्राउंड रिपोर्ट. आज आपण सगळ्या प्रकरणाच्या सगळ्या बाजू बघू. आता आपण थेट सांगवी गावात जाऊ आणि ज्या गावामध्ये, ज्या चौकामध्ये त्या मुलीला मारहाण झाली त्या चौकात जाऊ आणि खरं प्रकरण काय आहे
ज्या मुलीनं आरोप केलाय त्यांच्यावर ते लोक भेटतात का बघू आपण गावात जाऊ आणि त्यांची सुद्धा बाजू जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे बघू. प्रकरणाची दुसरी बाजू सांगवी गावात जाऊ आणि समाधान शिंदे व त्यांचा मुलगा कोणी जर भेटत असतील आपल्याला बघू थेट आपण त्यांची प्रकरणाची दुसरी बाजू बघूया. चला थेट. मामा काय नाव तुमचं? माझं समाधान पांडुरंग शिंदे, गाव सांगवी. बरं बरं. एक इथली एक पूजा गोसावी म्हणून एक मुलगी आहे दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे आता धाराशिवच्या सरकारी दवाखान्यात. तिच्या डोक्याला मार लागलाय. तिच्या भावाकडून तुम्ही तिच्या भावाला दारू पाजून शेत घेतले म्हण तिचं आणि काल तुम्ही चौकात मारहाण केली म्हण तिला शेतात बी चौकात बी काय प्रकरण आहे? तिनं माझ्या शेतात येऊन कडबा जाळून येऊन तरी आम्ही घरी बसलो तरी आमच्या घरी येऊन कत्ती घेऊन येऊन आमच्या मंडळीला केसाला धरून ओढून मारायला लागली. तिनं मारहाण करून आमच्या चौकात गेली. तर सीसी कॅमेरा आहे, अगदी 50 माणूस आहे. तर व्हिडिओ कॅसेट केलेला आहे पोरांनी मोबाईलमध्ये, तो तुम्ही पहा. आमची कसलीही चूक नाही, आम्ही राष्ट्रीय रोख पैसे देऊन घेतलेले आहे. हा, त्याचं आमचं मॅटर कोर्ट मॅटर चालू आहे. वकील साहेबांनी व बिंबळीचे PSI व बांगर साहेब आमचे पाडुळीचे यांनी सोय सांगितलेलं आहे त्यांनी तुम्ही जाऊन दमदाटी करू नका, लेडी जाऊ तरी तुम्ही. काय करते ती नेमकं? काय नाही, शेतात आमच्या येऊन शेड जाळले, पैप तुट्या जाळतेत, नुकसानी करतात. काल परवा कडबा पेटवून दिला बैलात सारा. कोणी दिला पेटवून? पूजा गोसाईने. हा, आणि दारू पिऊन आम्हाला आमच्या संग त्रास करते. ती दारू पिल्याशिवाय येतच नाही आमच्या शेतात. तिथं कोण पेले दारू? ती पूजा गोसाई दारू पिते. तिचं मेडिकल करून घ्या तुम्ही, पहा. हो, बिंबळी पोलीस स्टेशन, पाडुळी पोलीस स्टेशन, त्याला प्रत्येकाला माहिती आहे की दारू पिते, ड्रिंक करूनच येते. आम्ही गरीब शेतकरी माणसं, आम्ही 1 रुपया गोळा करून आम्ही तिच्या भावाला दिले रोख पैसे आणि रजिस्ट्री केली. दारू पित होतो म्हणून तुम्ही त्याला फसवून शेत घेतले म्हणून त्याच्या भावाला. हे दारू न नशा पाणी करता आमची रजिस्ट्री वाचून पाहतो मी. हा, ती 7/12 कोणाच्या नावावर आता? 7/12 त्या आता अलीकडे तिचं नाव लागले, पण आम्ही तहसीलदार पासून अपील चालू असल्यामुळे थकीत आहे 7/12 तिचा. उद्या ऑनलाईन काढून पहा म्हणाव तिला. वारसाचा फेर मोदी सरकारनं नियम काढला की वारसाचे माहितीचे फेर तुम्ही जिवंत करा म्हणून त्यांचं नाव लागल्याबद्दल आमच्यावर अत्याचार आहे. आमची रजिस्ट्री त्यांनी कोर्टात अपील चालू आहे. अपिलात जर तिनं आमची रजिस्ट्री रद्द करावी कोर्टातून, आम्ही तिची शेती सोडून देऊ. आमचा आज रोजी रजिस्ट्रीवर कब्जा आहे. हा, शेत कोणाच्या ताब्यात आहे? माझ्या ताब्यात आहे शेत. किती दिवसापासून ताब्यात आहे? 2022 पासून. 2022 पासून. हो. मग आता तुम्ही जे परवाचे भांडणं झाले ते काय नेमकं प्रकरण काय होतं? काय नाही नेमकं प्रकरण. ती येते रोज उठवून आमच्या मालकीनं जर माळवं पिळवतो तर इसकटून घेते, धाराधारी करून तिला मारहाण करते. पुन्हा कडबा पेटवून आल्यानंतर आम्ही म्हणलं उद्या जाऊन आपण बिंबळ्या तक्रार देऊ पोलीस स्टेशनला. म्हणलं येऊन घरी बसला असताना पुन्हा येऊन मालकीनच्या जिपऱ्या धरून मारहाण करायला. भर चौकात 100 माणूस आहे पाहिलेलं. तिथं कुठं झाली मारहाण? कुठं झाली? आमच्या घरात येऊन दारात इथंच झाली जिथं आपण उभा हो, माझी इथं झाली. किती वाजता झाली ती घटना? संध्याकाळी 7:30 पावणे 8 8च्या आत बाहेर. हा, बरं इथं 50 माणसं आहेत बघायलेले. हा, काही तिथं काय चोरून लपून नाही, काही नाही. हा, तुम्ही कत्ती घेऊन हातात घेऊन आलेले आहे. कत्ती घेऊन कसं? कोण आलं कत्ती घेऊन? पूजा गोसाई. तिला 4-2 माणसांनी आडवीला जाऊ नको, कत्ती घेऊन मारहाण करू नको म्हणून, तरी ते ऐकलं नाही. आमच्या घरी येऊन मारहाण करायला, दारात येऊन आमच्या घरात. त्यांचं म्हणणं आहे 7/12 त्यांच्या नावावर आहे, तुम्ही त्रास देता त्यांना. 7/12 त्यांच्या नावानं आहे. कवा झाला? आता झाला. माझी 2022 मध्ये रजिस्ट्री आहे. माझी रजिस्ट्री खोटी करायची, मी त्यांची जमीन सोडून देईन. कोर्टातून तुम्ही खोटी करा ना माझी रजिस्ट्री. हा, तिच्या अंगावर बसून मारहाण केली म्हणून तुम्ही धक्कासोड लावलं ना आमच्या मुलानं? नाही, मुलं तर कोणी नव्हती इथं, माणसं आहेत पाहिलेली इथं लोक. तिचं व्हिडिओ कॅसेट आहे. हा, कशात केलाय व्हिडिओ? मोबाईल मध्ये. कोणी केलाय? पोरांनी केला. कुणाच्या? आमच्या. हा, तुम्ही ढका लावू नका म्हणलं. आमच्या मालकीला ती धराधरी दोघीची 3 दोन मारहाण चालू झाल्यावर मी म्हणलं कुणीही जाऊ नका मध्ये. आपण हे अपिरवादी बाय आहेत, ऑब्जेक्शन घेतात म्हणून आम्ही जाऊ दिलं नाही. तर 50 माणूस चौकात आहे थांबलेला, त्यांनी सोय पाहिलेला आहे. हा, आता हे प्रकरण किती दिवस चालवायचं आता? आता हे प्रकरण जोपर्यंत कोर्टात अपील निकाल लागत नाही तोपर्यंत चालणारच आहे. तुम्ही मारहाण केली का नाही मग त्या मुलीला? एक हात सुद्धा लावलेला नाही. तिच्या डोक्याला काय लागलं? तिच्या मांडीवर, पिंडरीवर हाणून घेते. तिच्या कसं गेल मारून? अहो, तिच्या घरचं मॅटर आहे. तिचा नवरा मारहाणही करणारा.
आणि ती आमची नाव पुन्हा घेते. दारू पिंडरीवर पाठीवर तिने फोटो दाखवलेत. अहो कुठे बी दारू पिऊन पडते, गाडी येऊन पडते. परवा मागे गाडी येऊन पडलेली होती. तुमचा पण एक व्हिडिओ दाखवला त्याने त्या महिलेनं की तुमच्या गमजा आहे लाल अंगावर लाल गमजा आणि आहे. तुम्ही तुमच्या शेतामध्ये आपूच झाडं लावले होते असं त्यांचं म्हणणं आहे. नाही त्याने व्हिडिओ पण केलाय तसा. करू द्या ना, त्या आपूस झाड आहेत का काय पोलीस स्टेशन मध्ये बघितलेले आहेत. हा त्याने व्हिडिओ केलाय की तसा ते अहो करू द्या की. कशाचे झाड होते ते? अहो ती झाडं कायची होती आपली कांद्याच्या ब्याची फुलं आहेत वर आलेली गोंड. हा त्याला म्हणते आपूस झाड, ते कांद्याची बी तयार करण्या काही लावलेलं. हा तशी तक्रार पण केली त्यांनी SP साहेबाकडे. करू द्या ना, आम्ही बी केलेली आहे तक्रार. काय म्हणून केली तुम्ही? आम्ही बी आमच्या संघ रोज त्रास आहे ह्यांचा म्हणून शेतात येऊन आमच्या हा शेड जाळलं, खात जाळाला, बाजा जाळले. कोणी जाळलंय? हे पूजा गोसाईन जाळले. तुमच्याकडे काय पुरावा आहे त्याचा? पुरावा आमच्या पैसे कॅसेट आहे, व्हिडिओ कॅसेट आहे, मोबाईल मध्ये काढलेलं तुम्ही पहा. हो पण आता मग तुमचं काय म्हणणं आहे? ही कालचा प्रकार जे झालाय कालचं म्हणणं आहे ते आमच्या घरी येऊन तिनंच मारहाण केली कत्ती घेऊन येऊन आमच्यावर. हा आणि पुन्हा ऍडमिट झाली. तुम्ही गुंडगिरी करता म्हणा, परिसरात तुमची गुंड म्हणून ओळख आहे असं त्या मुलीच्या आईचं म्हणणं आहे. 100 माणसाला 5-50 गावच्या माणसाला विचारा. हो कुठल्या बी लोकांना विचारा. आम्ही त्याला शी दिली नाही. अगर बिंबळी पोलीस स्टेशनला विचारा. आज 2022 पासून आमचं यांचं भांडण चालू आहे. आज 23 चालू आहे. आम्ही तरी एक दिसतं ढका लावला का आम्ही हजारावर लाखावर शाख खातावून घरला येतो माघारी. शेत तुम्ही किती एकर घेतलंय? किती रुपयात घेतले? 1.5 एकर घेतले मी. 1.5 एकर. हो. त्याचे पैसे दिले का त्या पोराला? रोख पैसे दिल्याशिवाय खरेदी किती दिले ते? त्याला 18 लाखानं घेतलेलं शेत आहे. थोडे पैसे दिले का त्याला? रोख पैसे दिलेत. त्यांचं म्हणणं नाही दिले म्हणते ते. काही बी म्हणते ती गावीच नव्हते इथं, ती सांभाळू शकत नव्हते. त्याला इथं गावात ती स्वतः जगत होतं, खात होतं तिथे हातानं करून. त्याने जमीन विकली हात तुटल्याबद्दल. त्याचा हात गेल्यानंतर त्यानं त्या ऑपरेशनला पैसे लागायचे म्हणून शेत विकलेलं आहे. त्याचा जबाब आहे, रजिस्ट्रीवर आहे ते जबाब लिहिलेलं, लिखापडी आहे. काय कारणाने कायलाच म्हणून त्यानं त्याचा उल्लेख करून दिलेला आहे. शेतकरी ताब्यात घेतलं तुम्ही तिथं? आम्ही 2022 ला शेत आम्हाला कब्जा दिला त्यानं स्वतः. हा सातबारा त्या ह्याच्या मुलीच्या नावावर आहे का ते? नाही नाही नाही, ते आता ह्या 2 महिन्यात नियम काढलेत मोदी सरकारनं. व माहिताचे फेर तुम्ही कोणी वारस असेल त्याला वारसा हक्कानं त्यांच्या नावी करा म्हणून हे शासनानं नियम कोर्टात. कोणाचं नाव आहे सातबारा? कोण नाही, तिच्या आईचं नाव आहे फक्त. एक तुमचं नाव आहे का सातबारा? कोणाचं? जे क्षेत्र तुमच्या ताब्यात आहे आमचं सातबाऱ्याचं फेरला ह्याने अर्ज दिला म्हणून तर आमचं अपील चालू आहे ना. महसूल अधिकाऱ्याकडे चालू आहे, दिवाणीमध्ये चालू आहे. हा मग आता तुमची काय मागणी? आमचं सातबाऱ्याची मागणी. हो आम्ही कोर्टात केलेली आहे. आम्ही कोर्टानं आमची खरेदी रद्द करू द्या, चुकीची आहे म्हणून आम्ही सोडून देऊ. तुम्हाला शेवट आम्हाला ह्यांच्यापासून धोका आहे. लातूराहून गुंड पोरं आणतात, सोलापूरहून आणतात, उस्मानाबादहून आणतात, कुठून पोरं नवी आणतात. माझी मुलं आहेत शेतात लहान आणि बेटाईम येतात. दोघे जणी रातचं तर रातचं, निम्म्या रातचं 12ला 1ला येतात आणि ह्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. हा ही बाया गुंड आहेत, त्यांच्यापाशी पैसा भरपूर आहे. ही गुंडगिरी दादागिरी आहे. बाहेरगावचे हातेरबंद माणसं घेऊन येतात. आमच्या जर कुटुंबाला काय जर मारहाण केली, अगर काय बरं वाईट झालं तर त्या दोघी बायाची जिम्मेदारी राहील. आम्ही त्याच्या जिम्मेदार नव्हा. रोज उठून ही मारहाण करण्याकरता माणसं घेऊन येतात शेतात. काय नाव तुमचं? रामेश्वर समाधान शिंदे. बरं, गाव सांगवी. बरं. काल इथे का 1-2 दिवसापूर्वी पूजा गोसावी नावाच्या महिलेला तुम्ही मारहाण केली. त्या महिलेनं आता महिला उपचारासाठी धाराशिवच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्या महिलेला मारहाण करता. काय प्रकरण आहे नेमकं? त्यासाठी काय झालं होतं नेमकं? काही ना, त्या दिवशी आम्ही उसवानला होता वडील मी. ते रानात जाऊन तिने शिवीगाळ करून हे करून कडबा पिटवून आली. आल्यानंतर आम्ही इथं बसलेलो होतो घरी 7:45च्या टायमिंगला. तिने कधी घेऊन हातात येऊन कधी घेऊन येऊन तिने मी त्याचा व्हिडिओ बी काढलेला आहे. कुठे व्हिडिओ आहे की व्हिडिओ? व्हिडिओ आवाज येत नाही? आवाज येते का व्हिडिओ? दाखव. मला मारलं असतं तू, मला काठी मारलं असतं तू, मला काठी मारलं
झालं नाही आमचं काय झालं? हा. काय करायचं करतात? मग काय अजून कुठली व्हिडिओ आहेत का? आहेत की कधीने कडबा जाळ्याला राहणार फोटो आहे तो व्हिडिओ आहे फोटो फोटो आहे हा व्हिडिओ कडबा जाळ्याला शेतामध्ये व्हिडिओ आहे कुणी जाळला होता? पूजा गोसाईने तुम्हाला कसं काय माहिती? शेजारीने सांगितलेले पुन्हा व्हिडिओ काढला होता गोंधळाने पण काय आहे, तुम्ही का मारा जनावराचा कडबा आहे जनावराचा कडबा आणि 4 तारखेला तिने शेड पिटवून दिले आमच्या शेड मधले सामान जळाले अहो असे बेटाईम येतात शेतामध्ये अहो 1:30 पाऊण 2 वाजता चालले हे पावणे 11 वाजता दोघी माहिले की काय म्हणते तुम्ही शेतात? आमच्या शेताच्या बाहेर निघा म्हणते आम्ही खरेदी घेतली त्यांच्या पोराकडून आणि ती पूजाची आहे तिचा भाऊ त्या भावाकडून खरेदी घेतलेली आहे आम्ही तुम्ही शेतात बी मारहाण केली त्या दिवशी. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तिघांनी मिळून मारहाण केली, तिच्या अंगावर बसलो. आणि त्या दिवशी आम्ही कोर्टात होतो. 5:30 वाजता आम्ही कोर्टातून निघालतो, 6:30 वाजता इथं आलतो. ही तर मारहाण झाली का मग घरी? इथं घरी आली कत्ती घेऊन. राहत आईला न बंधुराला मारले तिने, दगड आणते. आम्ही काहीच बोलत नव्हते. का बरं तसं करते ते? काय करणार? आमच्या शेताच्या बाहेर निघा म्हणून दारू पिऊन येते. दारू पिऊन येते कसं काय म्हणता तुम्ही? तुमच्याकडे काय पुरावा? नशा केल्याशिवाय येतच नाही तिने, तिला चलता सोय येत नाही राहत शादेची. ते कडबा जळलेला, हे शेड जळलेला आहे 4 तारखेला, त्याचा व्हिडिओ काढलेला आहे तो. कोणी काढले व्हिडिओ? मीच काढले. कोणी जाळलेलं आहे ती? पूजा गोसाईने. हो का? तिने स्वतःहून पिटवून दिलेला आहे, पेट्रोल काढून गाडी मधले. कधीची घटना आहे ती? 4 तारखेची. भांडण 4 वाजता. 4 तारखेला 4:30 वाजता. मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेले नाहीत का? गेलतो की. काय झालं पुढं? अर्ज दिलता तिथे. बरं, ते शेत जे आहे ते विकत घेतले तुम्ही त्यांच्याकडून? हा, विकत घेतलेला आहे. त्याकडून घेतलेलं आहे? त्या प्रीतम गोसाई. शेतामध्ये येऊन अशी शाळा फोन लावून कोणाला बोलते, गुंड माणसाला फोन करून या हिंदी मारायचे असं कर धमक्या देते. तुम्ही असं काय धमक्या देते? ते काय पोलीस स्टेशनला तक्रार केली नाही का? केली तक्रार, पण ती सर म्हणते त्यांच्या नजर लागूच नका. तुम्ही राहत आले की शिवीगाळ करायला की व्हिडिओ काढा. आम्ही नुसतं व्हिडिओ काढते, काहीच बोलत नाही. तिच्या मांडीवर, पेंढरीवर, पाठीवर उन्हा दिसतात, काळं निळं झालेलं दिसतंय, मारहाण झालेलंच वाटतंय. काय तिच्या घरी आता तिला कोणी मारले, तिचा नवरा 2-4 दिवस झाले इथंच आहे. इथं घरीच होता. त्याचीच बुलेट घेऊन राहत आली म्हणून त्या दिवशी. बुलेटचा नंबर सुद्धा होता राहत. मग ही प्रकरण तिच्या घरी काय झालं तिलाच माहिती. आम्ही 100 माणसाला विचार, आम्ही मारहाण केलेली नाही. मग व्हिडिओ आहे माझ्यापाशी. आमच्या जायच्या केसाला धरून ते इथं आमच्या आईलाच मारले तिने घरी म्हणजे. हो का? बघा व्हिडिओ. हो. कोण पोलिसासाठी मला मारायचं? सोड तिला. सोड. सोड. सोड माझ्या लेकराला. राहणार तशी तुम्ही आणि काय घरी त्याच्यासाठी नीती माझ्या घराला बरं, तुम्ही तुमच्या शेतामध्ये आफूची झाडं लावली होती, तिने शूटिंग केलेलं आहे, तुमचे वडील दिसतात त्याच्यामध्ये? नाही, आपण ती कांद्याच्या बियाण्याची होती बुडक्या, गोट तयार केलेले बियाण्यासाठी. मग हे बेटाईम येऊन राहणार काही 1 वाजता आलेल्या राहणार. लातूरचा कुठला माणूस आहे, बेटाईम येऊन माणसं घेऊन धमक्या देते, हत्यार बंद येते, ते हत्यार असते. मग तुम्ही तशी तक्रार केली का नाही? केली ती की बेंबळी पोलीस स्टेशनला आहे की तक्रार. 4-5 तक्रार दिलेल्या आहेत आम्ही. तेव्हा पहिले आता तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर, ह्या प्रकरणावर? सगळ्या संध्याकाळी त्या दिवशी संध्याकाळी येऊन दोघी माहिले संध्याकाळी टाइम 11:15 वाजता राहणार. आम्ही राहणार बसलेलो होतो कोथिंबीरला पाणी द्यायला. मला 10 मिनिटं
राधा काका जरास 1 मिनिट माझ्यासमोर थांब. 2 वर्ष झाले त्यांचा अरे ताप आहे. तुला हाणाय किती वेळ लागतोय? किती वेळ लागतोय? तास तुला सांगते की मग मी. शेतामध्ये माणसं कामाला लावली आम्ही, त्यांच्या संग येऊन हाणामार हे करणार. त्यांनी दाब देणार, दुपारात त्यांची लावणार गावाकड. माझ्या शेतात काम करायचं ना, असं करायचं ना, तसं करायचं नाही म्हणून. बरं मॅटर चालू आहे, आमचा दिवाणी बी चालू आहे, इकडे एजी ऑफिसला चालू आहे. तुम्हाला काय म्हणायचं आता? काय नाही, तिने येऊन तुमच्यावर आरोप जे केलेत ते त्याबद्दल काय म्हणायचं? काय ना, आम्ही तिला हानमान केलीच नाही तर 100 माणसाला विचारा गावात. 8 वाजता सगळ्या लोकांनी बघितलं सीसीटीव्ही, पंचायतला सीसीटीव्ही कॅमेरे, ग्रामपंचायत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत बघा. 100 माणसाला विचारा तुम्ही. आमच्याच घरी येऊन कत्ती येऊन आमच्या जायला वडून मारायला लागले. आल्या वडिलांनी फक्त तिच्या हातातली कत्ती फक्त घेतली. नशेत आलीस कोणाला मारलेस हो, धमकी देते आम्हाला जे तुमच्यावर आरोप केलेत ते खोटे आरोप आहेत ते. शेत कुणाच ताब्यात आहे ते? आमच्या. कधीपासून आहे? 30 डिसेंबर. त्यांचं म्हणते त्या पूजा गोसावी म्हणतात त्यांच्या ताब्यात आहे. नाही आमच्या ताब्यात आहे. तिने शेड जाळले की येऊन त्यांच्या आईने पण आरोप केलेत त्यांच्यावर, पण तुम्ही काहीतरी वेगळंच बोलताय, विनाकारण त्यांची बदनामी करताय. नाही आम्ही तसलं काहीच बोलत नव्हतो. तीच येऊन आरोप येते ते म्हणतात ते खोट आहे म्हणतात ते. मेडिकल करा की सरला माझ्या बेंबी पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिलेली आहे, मेडिकल करा म्हणलेलं आहे. तुम्हाला काय म्हणायचं सगळ्या प्रकरणावर? प्रकरणावर त्यांनी येऊन आम्हाला विनाकारण शिवीगाळ करतात, रानात कोण बी माणसं घेऊन धमक्या देतात. चालू आहे दिवाणी चालू आहे, महसूल देकर चालू आहे ते प्रकरण. आमचा धमक्या देतात आम्हाला, जे मान्य धमकी ह्याला इकडनं मारायचे, त्याला तिकडनं मारायचे म्हणून फोन लावून बोलू येते कोणाला. तुमची काय मागणी आता? आमची मागणी काय, त्यांनी येऊन आमच्या रानात येऊन काय करणार, निकाल लागवतो त्यांनी यायचं ना रानात. आमच्या कुटुंबाला जिम्मेदारीवर धमकी देतात, तुम्हाला जीव मारणार, इकडे गेले तिकडे गेले म्हणून. फोन लोकांकडून फोन नंबर घेतात आमचे. कोणकडे गेले काय नाही विचारपूस करते ते. गावाला गेले कोणाला विचारत कोणकडे गेले काय गेले म्हणून, गुंडा येते ती. मग आमच्या परिवाराला सगळी काय झाले तर सगळी जिम्मेदारी त्यांची. बघा, सतत वेगळ्या घटनेवर नजर टाकणार आमचा आरपार बातम्या दाखवणार टुडे समाचार हे न्यूज चॅनल आहे. आणि आम्ही बेधडक विषय कुठलेही असो, आम्ही त्या ठिकाणी जातो आणि प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवतोय. आजचं प्रकरण उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या सांगवी गावामध्ये घटना घडली. एका महिलेला मारहाण झाली म्हणून आम्हाला फोन आला. त्या फोनच्या अनुषंगाने आम्ही त्या महिलेची मुलाखत घेतली. त्या महिलेला जाऊन भेटलो आम्ही, तिथं त्यांची मुलाखत सुद्धा केली. अतिशय गंभीर आरोप केले महिलेनं. महिलेला मारहाण झालेली, पायाला सगळे त्यांना मारहाण ज्या ठिकाणी झाली त्या महिलेनं सगळं दाखवलं होतं. आणि त्या जी महिला आहे पूजा गोसावी, याच्या भावाच्या नावावर शेती होती आणि ती शेती तिच्या भावाला फसवून घेतली असं त्या पूजा गोसावी यांनी आरोप केला होता. मात्र प्रकरणात किती तथ्य आहे आणि प्रकरण नेमकं काय आहे सगळ्या बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही. प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा आम्ही सांगवी गावात गेलो आणि सांगवी गावामध्ये जाऊन समाधान शिंदे जे आहेत, ज्या माणसानं त्या पूजा गोसावीच्या भावाची शेती विकत घेतली, त्या माणसाच्या घरी गेलो आम्ही आणि त्यांची सुद्धा मी तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे. आता पूजा गोसावी जी आहे तिनं सुद्धा एक व्हिडिओ दाखवला सुरुवातीला की त्या शेतामध्ये आपूची लागवड केली होती, तो सुद्धा व्हिडिओ दाखवला आम्ही. आणि त्याच्यानंतर प्रकरणाची दुसरी बाजू ज्यावेळेस आम्ही जाणून घ्यायला गेलो तर त्या लोकांनी सुद्धा पूजा गोसावी ही त्यांच्या घरी कत्ती घेऊन गेली मारायला, असा कत्ती हातात असलेला व्हिडिओ सुद्धा त्या लोकांनी दाखवलेला आहे. प्रकरणामध्ये किती तथ्य आहे, प्रकरण काय आहे, याच्यामध्ये कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे तुम्हीच ठरवा. आता विषय कसा वाटला नक्की कळवा. असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि दूध का दूध पाणी का पाणी हा विषयाचा कसा वाटला नक्की कळवा. असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, सांगवी, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.